नमस्कार मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहरातील अत्यंत नामांकित आणि जुनं असं महाविद्यालय म्हणजे आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये कंडक्ट केल्या जाणाऱ्या बीएससी इन सायबर सिक्युरिटी, बीएससी इन कम्प्युटर सायन्स आणि बीएससी इन डेटा सायन्स या कोर्सेस बद्दल जाणून घेणार आहोत. 2025 ची प्रवेश प्रक्रिया नेमकी काय आहे, इनटेक यांचा काय आहे, साधारण फी इथे किती असणार आहे, प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज असणार आहेत का, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, पुणे शहर म्हटलं म्हणजे पुणे शहराची व्याख्या शिक्षण या शब्दापासून सुरू झाली पाहिजे. पुणे शहराला शिक्षणाची पंढरी म्हणून सुद्धा संबोधलं जातं. याच पुणे शहरातील MES जी संस्था आहे, 1860 साली स्थापन झालेल्या संस्थेमधील एक डायमंड म्हणजे आबासाहेब गरवारे कॉलेज. या आबासाहेब गरवारे कॉलेज बद्दल बोलायचं झाल्यास डेक्कन पासून अगदी हाकेच्या अंतरावर हे कॉलेज आहे. कर्वे रोडवर हे सिच्युएटेड कॉलेज आहे आणि सध्या गरवारे कॉलेजच्या गेट समोरच मेट्रो स्टेशन उभं राहिल्यामुळे इथे येण्या जाण्याची सुविधा सुद्धा खूप सहज झालेली आहे. पुणेच नाही तर पुण्याबाहेरची बरीचशी विद्यार्थी गरवारे कॉलेजला पसंती देत असतात. चला आता जाणून घेऊया या कोर्सेस बद्दल. तर मित्रांनो, हे आहे ऑफिशियल प्रॉस्पेक्टस ऑफ आबासाहेब गरवारे कॉलेजचं 2025-2026. आपण या वेबसाईटवर गेलो, ऍडमिशन टॅबवर AGC प्रॉस्पेक्टस, तर आपल्याला हे प्रॉस्पेक्टस इथे ओपन मिळतं. या पेजवर आपण येऊयात. कम्प्युटर सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि डेटा सायन्स हे तिन्ही कोर्स इथे उपलब्ध आहेत. BCA सायन्स हा सुद्धा एक प्रोग्राम इथे उपलब्ध आहे. इथे आपण बघू शकता. पण BCA सायन्स साठी आपल्याला महाराष्ट्र CET सेलची CET देणं कंपल्सरी आहे. मात्र BSc इन कम्प्युटर सायन्स करायचं असेल, BSc इन सायबर सिक्युरिटी किंवा BSc इन डेटा सायन्स, आपल्याला कुठलीही CET द्यायची इथे गरज नाही आहे. चला तर आपण आता फीस बद्दल जाणून घेऊयात. नेमका या कोर्सेसची फीस किती असणार आहे. इथे आपण बघू शकता की फर्स्ट इयर कॉम्प्युटर सायन्सला 64,547 ही फीस असणार आहे. ऑब्विसली कॅटेगरी वाईज इथे फीस आपण बघू शकता. अदर स्टेट्सला बरीचशी जास्त फीस आहे, साधारणतः 1 लाख रुपये इथे फीस असणार आहे. फॉरेनर्ससाठी जास्त आहे. राहिला विषय सायबर सिक्युरिटीचा, तर सायबर सिक्युरिटी बद्दल इथे बघू शकता साधारणतः 1 लाख रुपये फीस आहे. म्हणजे प्रति वर्ष 1 लाख रुपये फीस. म्हणजे हा कोर्स साधारणतः आपल्याला 3 lakhs फॉर 3 years असणार आहे. आणि हा जो कोर्स आहे साधारणतः 180-190 पर्यंत हा कोर्स आपल्याला जाणार आहे, किंवा अप्रॉक्सिमेटली 2 lakhs रुपीज आपण इथे कन्सिडर करू शकतो. सध्या जेव्हा आम्ही गरवारे कॉलेजकडनं BSc इन डेटा सायन्स या कोर्स बद्दल माहिती घेतली, त्यावेळी कळलं की गरवारे कॉलेजने स्कूल ऑफ डेटा सायन्स अँड बिझनेस इंटेलिजन्स बरोबर करार केलेला आहे. आणि SDBI ही संस्था गरवारे कॉलेजमध्ये BSc इन डेटा सायन्स हा कोर्स कंडक्ट करणार आहे. साधारणतः या कोर्सची फीस जेव्हा विचारली, म्हणजे इथे या प्रॉस्पेक्टस मध्ये आहे, तर मित्रांनो जवळपास 2.5 लाख रुपये म्हणजे 2,50,000 रुपये प्रति वर्ष या कोर्सची कॉस्ट आहे. म्हणजे 3 वर्षासाठी यू आर गोइंग टू पे 7,50,000 रुपीज. मित्रांनो अत्यंत कॉस्टली असा हा कोर्स असणार आहे. तर मित्रांनो, BSc इन डेटा सायन्स हा कोर्स जर आपण गरवारे कॉलेजमध्ये करायचा विचार करत असाल, तर मात्र इथे आपल्याला विचार करूनच निर्णय घ्यायची गरज आहे. बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल बोलायचं झाल्यास BSc इन कम्प्युटर सायन्स साठी BSc इन मॅथ्स असणं गरजेचं आहे. सायबर सिक्युरिटी साठी यू मस्ट बी फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड. फॉर डेटा सायन्स यू मस्ट बी फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड. मित्रांनो, BSc इन कम्प्युटर सायन्स साठी आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये स्पेशल मेरिट फॉर्म आपल्याला फिल करावा लागतो. मेरिट फॉर्मच्या अकॉर्डिंगली म्हणजे मेरिट प्रमाणे आपल्याला इथे प्रवेश मिळणार आहे. फॉर सायबर सिक्युरिटी अँड डेटा सायन्स फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर मोस्टली हे ऍडमिशन्स असणार आहेत. तर आपल्याला आबासाहेब गरवारे कॉलेजची वेबसाईट आपल्याला व्हिजिट केली पाहिजे. ही वेबसाईट जेव्हा आपण व्हिजिट कराल, इथे आपल्याला सिनियर कॉलेज ऍडमिशन नोटिसेस मिळतील. या नोटिसेस मध्ये आपण बघू शकता FY BSc कम्प्युटर सायन्स ऍडमिशन नोटीस, संपूर्ण माहिती इथे आपल्याला मिळेल. एलिजिबिलिटी मी सांगितलेली त्याप्रमाणे असणार आहेत. 6 मे पासून हे फॉर्म उपलब्ध झालेले आहेत. 28 मे पर्यंत आपण फॉर्म भरू शकता. NSG अकॅडमी पासून गरवारे कॉलेज हे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जर आपण गरवारे कॉलेज व्हिजिट करणार असाल आणि आपल्याला काउन्सिलिंगची गरज असेल फ्री ऑफ कॉस्ट, बऱ्याचशा कन्फ्युजन आपल्या मनात असू शकतील, NSG अकॅडमीला आपण व्हिजिट नक्की करा. डेफिनेटली इथून आपल्याला इन्फॉर्मेशन खूपच अत्यंत मोलाची मिळणार आहे. मित्रांनो, या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. मी इथे क्लिक करतो. ही वेबसाईट जी आहे ती खूप कॉमन आहे, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये ही वेबसाईटच यूज केलेली आहे. या वेबसाईटवर आपल्याला मेरिट फॉर्म फिल करायचा आहे.
मेरिट फॉर्म फिल केल्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर इथे मेरिट लिस्ट येईल आणि मेरिट प्रमाणे आपल्याला पुढे ऍडमिशनची प्रोसिजर करायची आहे. राहिला विषय समजा आपण सायबर सिक्युरिटी बद्दल बोलायचं झाल्यास, तर सायबर सिक्युरिटी मध्ये इथे आपण बघू शकता क्लिअरली म्हटलं आहे की ज्यांना कोणाला इथे ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी ही जी मी वेबसाईट सांगितली तिथे जाऊनच रजिस्ट्रेशन करायचं आहे. 200 इथे प्रोसेसिंग फीस असणार आहे. पण जेव्हा आपण इथे बघतो त्यावेळी आपल्याला क्लिअर दिसेल द ऍडमिशन विल बी डन ऑन द फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस. इट मीन्स ज्यांनी कोणी हा फॉर्म भरलेला आहे त्याचं ऍडमिशन होणं इथे निश्चितच आहे. आता राहिला विषय बीएससी सायबर सिक्युरिटी, बीएससी इन डेटा सायन्स, बीएससी इन कॉम्प्युटर सायन्स नेमकं जायचं कुठे? तर आपण काउन्सिलिंगसाठी एनएचजी अकॅडमीच्या टीमला संपर्क करू शकता. जर आपण पुणे शहरात असाल तर एनएचजी अकॅडमीला व्हिजिट करा. क्लॅरिटी आपल्याला मिळेल की सायबर सिक्युरिटीसाठीच का गेलं पाहिजे, डेटा सायन्ससाठी का गेलं पाहिजे आणि बीएससी कॉम्प्युटर सायन्ससाठी का गेलं पाहिजे. तर या वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळाल्यानंतर आपण मात्र इथे निर्णय घेऊ शकता की नेमकं आपल्याला कुठल्या कोर्ससाठी गेलं पाहिजे. समजा आपण पुणे शहराच्या बाहेरचे असाल तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कनेक्ट होऊ शकतात. टेलिग्रामचा सुद्धा एक चॅनल आहे एनएचजी अकॅडमीचा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल. तिथे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला माहिती कंटिन्युअसली देत असतो. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.